हॅलो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा दिवस खूप छान गेला. आम्ही खूप छान अशा वातावरणात फिरायला गेलो होतो. आणि आज दिवस थोडासा मी आज डिस्टर्ब आहे. कारण तर आजही विवेनला बरं नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आता डिस्टर्ब आहोत. त्याला दवाखान्यात घेऊन जाते. तर आत्ता मी पहिले त्याला दवाखान्यात नेऊन आणते डॉक्टरांकडे, आणि डॉक्टर काय म्हणतात बघू. त्याला खूप ताप आहे, त्याचा तापच कमी होत नाही. शनिवार रविवार आज सोमवार आला, 3 दिवस झाले. मी त्याला घरातलं औषध देत होती जे डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं होतं की असं ताप वगैरे आलं तर आपण ते देऊ शकतो. पण त्या औषधाने काही फरक पडला नाही आहे. आणि त्याला खूप जास्त सर्दी आणि खोकला पण आहे, त्यामुळेच तो ताप असणार आहे. पण मग तरी पण एक वेळा आता दवाखान्यात नेऊन आणते, कारण आज 3रा दिवस आहे आणि त्याच्याकडनं सहन होतो. तो कंटिन्युअसली झोपतोय. म्हणून मग एकदा दवाखान्यात नेऊन आणते. डॉक्टर काय म्हणतात बघू. माझे तसे घरातले अर्धी कामं झाले, जेवणाचंच बाकी आहे. दवाखान्यात जाऊन आलो आम्ही आणि खूप पाऊस सुरू आहे. पेट्रोल पंपात इथे थांबलो आहे. पेट्रोल पण भरायचं होतं मला गाडीमध्ये. खूप पाऊस आहे म्हणून थांबलो आहे. पहिलेच तर याला बरं नाही, त्यात अजून पावसात भिजला तर अजून तब्येत खराब होईल. ती पाऊस आहे. मी रेनकोट आणायलाच विसरले, घाईघाईत निघाली, रेनकोट विसरून गेली घरी. आता रेनकोट नाही, त्यामुळे आता थांबावं लागेल तिथेच आणि वाट बघावी लागेल पाऊस बंद व्हायची. थांबून थांबून शेवटी आम्ही पावसातच आलो. मी तर पूर्ण भिजली. विवेन थोडाच भिजलाय, कारण तो मागे बसला होता. पण खूप भिजली आहे मी. तर कंपल्सरी गाडीमध्ये रेनकोट ठेवावाच लागेल. आणि त्याच्या गोळ्या पण घेतल्या आहेत सोबत. तर कधी घरी जातो, चेंज करतो. तर पोहोचलो आम्ही घरी. बोलो होत होत थोडंसं. आणि काही नाही, डॉक्टर म्हटले की थोडं व्हायरल आहे. 2-3 दिवस थोडा आराम केला तर बरं वाटेल त्याला. गोळ्या औषधी पण दिलेल्या आहेत आणि 2-3 दिवस स्कूलला जायला नाही सांगितलंय त्यांना. तर बघा, 2:15 झाले. आम्ही आत्ता जेवायला घेतोय. कारण कारण विवेन अजून झोपलेला आहे, त्याला बरंच नाही आहे. तो उठतच नाही त्याला उठवलं तर. आणि त्याची वाट बघून बघून आम्ही थांबलो होतो की तो उठेल आणि मग जेवेल. आणि आत्ता पण मी त्याला उठवते, पण तो उठतच नाही जेवणासाठी. तर माझे घरातले सर्व कामं करून मी आत्ता आलेली आहे माझ्या वर्कप्लेसला. विवेनला बरं नाही आहे थोडं, तर थोडंसं डिस्टर्ब आहे मी पण. आणि तो जेवणही करत नाही, तापामुळे त्याला व्यवस्थित जेवणही जात नाही आहे. तर त्याला दवाखान्यात नेऊन आणलं आणि येताना नेमका पाऊस सुरू झाला आणि आम्ही थोडेसे भिजलो. खूप नाही पण भिजलो. मी पुढे असल्यामुळे मी थोडी जास्त भिजली. त्याला मी कव्हर केलं होतं आणि त्याने जॅकेट घातलेलं होतं, त्या जॅकेटमुळे तो जास्त भिजला नाही. जॅकेटच थोडंसं ओलं झालं. आणि घरी आले आले लगेच त्याला मी कपडे चेंज करायला लावले. तर आता त्याला परत गोळ्या औषधी दिलेल्या आहेत आणि जेवण वगैरे केलं आहे त्याने. आता बघू काय फरक पडतो आहे. पण टीचरला पण मेसेज करून दिला की त्याला बरं नसल्यामुळे तो स्कूलला 2-3 दिवस येणार नाही. कारण डॉक्टरांनी सांगितलं की त्याला अजून 2-3 दिवस स्कूलमध्ये पाठवू नका, कारण त्याला ताप पण खूप आहे, खूप जास्त ताप आहे. तर बघू आता रेस्ट वगैरे करेल तर बरं वाटेल त्याला. आणि 3 दिवसानंतर परत फॉलोअपसाठी बोलवलेलं आहे डॉक्टरांनी. तर मग 3 दिवसानंतर परत घेऊन जाईल मी त्याला. काल संडे होता, तर काल मी माझं काहीच काम केलं नाही. माझं वर्क प्लेसवरती मी आलीच नव्हती. तर आज आली आहे, खूप लेट आली आहे. आज माझं मन पण होत नाही ॲक्च्युली काही काम करायचं ना, स्टिचिंगचं नाही. तर आत्ता मला देवघरामधल्या आपल्या देवांसाठी मी आसन बनवलं आहे. तर ती मी पूर्ण असं पट्टीवालं आसन बनवलं आहे आणि त्याला असे छान ट्युलिप्सचे फुलं घेतलेत व्हाईट कलरचे, येलो कलरचे पूर्ण असे पट्टे, आणि त्याला ट्युलिप्स घेतलेले आहेत व्हाईट कलरचे. तर मी तसं आसन बनवलं आहे. त्याचा मी रील टाकला होता. तर मला माझ्या मैत्रिणींनी विचारलं की तसं आसन वगैरे बनवून भेटेल का आणि अजून काही ऑप्शन आहे का. तर मी त्यांना ऑप्शन दाखवलं. ऑप्शन असं आहे की ती एक पट्टी बनवू शकतो. तर जर आपल्या देवघराला स्टेप्स असतील, देव ठेवण्यासाठी ज्या स्टेप्स असतात त्या असतील, तर त्या किती आहेत तेवढ्या तुम्हाला त्या पट्ट्या बनवायला लागणार आणि त्या साईजप्रमाणे. तर त्या साईजप्रमाणे त्याची प्राईज आहे आणि तुम्हाला किती पट्ट्या लागणार आहेत त्याची प्राईज. मग ते थोडंसं महाग पडतं. तर बघा, मी सनफ्लॉवर आसन सजेस्ट केले त्यांना. हे असं सनफ्लॉवर आसनसुद्धा आपण देवासाठी बनवू शकतो. तर ह्याची प्राईस पण साईजप्रमाणे आहे की तुम्ही कोणती साईज घेता, आणि याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईनचे पण आहेत. तर मला याची ऑर्डर भेटलेली आहे. हा जो आतमधला कलर आहे, इथं मला रेड करायचा आणि हे साईडने येल्लो.
तर एक पहिले मी बनवते आणि त्यांना दाखवते की असं ओके आहे का. आणि अजून 1-2 डिझाईन आहे त्या पण बनवायच्या आहेत मला आसनमध्येच. तर पहिले मी हे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं आहे ते. तर मला मध्ये जो आहे तो रेड कलर घ्यायचा आहे इथे आणि त्याच्या साईडने मग येल्लो कलर घ्यायचा आहे. तर चला बनवूया, बघूया कसं बनतं आहे ते. तर हे बघा, हे आहे सनफ्लॉवर. याची फिनिशिंग मी केलेली नाही अजून, हे फक्त मी सॅम्पल पीस बनवून ठेवले दाखवण्यासाठी. तर हे सनफ्लॉवर आहे, हे 2 प्रकारचे बनतात, एक छोटी साईज एक मोठी साईज. तर हे असं नुसतं सनफ्लॉवर घ्यायचं असेल तर 30 रुपयाला भेटतं. असं तुम्हाला जर मोठं घ्यायचं आहे आणि सनफ्लॉवर विथ टाय असं जर घ्यायचं आहे तर तुम्हाला हे सनफ्लॉवर जे मोठं आहे ते विथ टाय तुम्हाला 70 रुपयाला पडेल. आणि हे जे छोटंवालं आहे ते विथ टाय 50 रुपयाला पडतं. आणि नुसतं सनफ्लॉवर ह्या साईजचं जर घेतलं तर 30 रुपयाला पडतं आणि ह्या साईजचं जर घेतलं तर 40 रुपयाला पडतं. तर आता मी ही साईज बनवते आहे. आणि हे कसं आहे ना, हँडमेड असतं तर कधी कधी थोडंसं इकडे तिकडे साईजचं होतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे की एकदमच परफेक्ट बनेल. पहिले बनवायची आहे मॅजिक रिंग. मॅजिक रिंग बनवून झाल्यानंतर इथं मी बनवणार आहे डबल क्रोशा. तर आता मला इथं 12 डबल क्रोशा बनवायचे. एक बनवून झालाय माझा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर हे असे आपल्याला 12 बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, हे 12 झाले. आता याला आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचं आहे. 23 आणि 24. तर इथं आपले 24 डबल क्रोशा बनवून झालेले आहेत. आता याला परत स्लिप स्टिच टाकून पॅक करून घेतले. तर आता आपला हा मधला पोर्शन रेडी आहे. साईडने आता आपल्याला पेटल्स बनवायचे. तर हा रेड कलरचा जो धागा आहे तो मी काढून घेते. हे बघा, तर इथं हे रेडी आहे माझं. आता याला आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. तर पेटल्ससाठी मी घेणार आहे येल्लो कलर. ठीक आहे. तर हे बघा, रेड कलर आता बघते मी अजून बॉक्समध्ये आहे का माझ्याकडे, पण आत्ता तर एवढाच आहे. जर नसेल तर मला जाऊन पटकन आणावे लागतील. जर त्यांनी मला रेड आणि येल्लोच कलर सांगितलं तर मग मला रेड कलर अजून आणावा लागेल. तर हे बघा, इथं मी येल्लो कलर जॉईन करून घेतला आहे. आणि आपल्याला टोटल याच्यामध्ये 8 पेटल्स बनवायचे आहेत. तर स्टार्ट करूया. इथं आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे. तर हे बघा, जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं ह्या धागांना पण आपण आपल्या याच्यात घेणार आणि असं ट्रिपल क्रोशा आपण बनवून घ्यायचे. 1 2 सॉरी 2 मग आपण बनवणार आहोत पिकॉट. त्यानंतर परत ट्रिपल क्रोशा, परत ट्रिपल क्रोशा, दोन 3 चेन घ्यायच्या, स्लिप स्टिचने त्याला पॅक करायचं.
तर हे बघा, अशी छान आपली एक पेटल तयार होते. आता नेक्स्ट पेटल बनवूया. 1 2 3 ट्रिपल क्रोशा, अजून एक ट्रिपल क्रोशा, आता आपण काय करू ना, हे एक्स्ट्राचे जे थ्रेड्स आहेत ते कट करून घेऊया. ते बऱ्यापैकी हाईड झालेले आहेत, तर आता आपण हे कट करूया. आता आपल्याला पिकॉट बनवायचं आहे, तर इथं असं पिकॉट बनवून घेणार आहोत आपण. हे बघा, हे असं परत आपण घेणार आहोत ट्रिपल क्रोशा आणि ही दुसरी पेटल पण आपण कंप्लीट करणार आहोत. छान दिसतं आहे रेड कलरला सुद्धा येलो कलरच्या पेटल्स. म्हणजे इतकं सुंदर वाटायला लागलं आणि वाटायला लागलं की खरंच हे देवघरासाठीच बनतं आहे प्रॉपर. तर किती सुंदर दिसतं आहे. अजून तर कंप्लीटही नाही झालं, पण तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता आहात किती सुंदर दिसतं आहे. ठीक आहे, आता तिसरीसुद्धा पेटल माझी तयार झाली. बघितलं, 3 पेटल्स रेडी झालेले आहेत. हे बघा, 3 पेटल्स रेडी झाले. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो आहे, मला खूप आवडलं. प्रॉपर देवघरासाठी बनतं आहे असं वाटून राहिलेलं आहे. तर हे बघा, इथं माझे पेटल्स कंप्लीट झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 पेटल्स बनवलेत. रेड कलरला येलो कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतं आहे. हे बघा, हे प्रॉपर सनफ्लॉवर दिसतं आहे आणि ह्याच्यापेक्षा हे नॉर्मल थोडंसं मोठं झालं आहे. हे थोडं छोटं आहे, हे नॉर्मल थोडं मोठं झालं आहे. कारण हे आहे की हे जे यार्न्स असतात हे एका साईजमध्ये नसतात. ह्यांची साईज कधी ते बारीक असतात तर कधी ते जाड असतात. आता जसं हा थोडा जाड आहे आणि हा जरा बारीक आहे, तर हे असं यांच्या साईजमुळे हे थोडंसं लहान मोठे होतात शेवटी. आणि हे हँडमेड वस्तू आहे तर थोडंसं साईज इकडे तिकडे त्या कारणामुळे पण होतं. तर दिसायला तर खूप छान दिसते बघा. सनफ्लॉवर, प्रॉपर सनफ्लॉवर वाटतं आणि हे प्रॉपर देवघरामध्ये देवांसाठी बनणारं आसन सारखंच दिसतं आहे. रेड आणि येल्लो कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आहे. तर बघा, हे आमचं पेशंट पूर्ण दवाखान्यातून आल्यापासून झोपलेला होता आणि आत्ताच 8:45 वाजता उठला आहे. उठून आता स्टीम घेतली आहे, आता त्याला बसवलं आहे. त्याला इतकी झोप येते, इतकी झोप येते. काय येते तुला एवढी झोप? आता थोडासा फीवर तर कमी आहे, ताप तर कमी झाला आहे, पण बघू काय फरक पडतो. 3 दिवसाचा तर डोस दिलेला आहे. हां, आणि माझे पण ऑलमोस्ट सगळे कामं झाले. स्वयंपाक वगैरे रेडी आहे आणि दादा यायचा आहे अजून क्लासमधनं, तो आलेला नाही आहे. तो आला की मग आम्ही जेवण वगैरे करू आणि जेवण झाले की मग मी एडिटिंगला बसेल, व्हिडिओ एडिट करायला. आता रोज असं व्हायला लागले, जेव्हापासून डेली ब्लॉग सुरू केलेले आहेत ना, रोज असं व्हायला लागलेलं आहे की ॲक्च्युअलमध्ये आम्हाला जेवण करून वगैरे सगळं आवरत वगैरे 10:30-11 होतात. त्यानंतर पुढे मग मी एडिटिंगला बसते. तर मला रोजच झोपायला 1 वाजायला लागलेला आहे जेव्हापासून मी डेली ब्लॉग सुरू केले. कारण ब्लॉग एंड केल्याशिवाय एडिटिंगला बसता येत नाही आणि जेवणं वगैरे भांडे वगैरे आवरल्यानंतरच एडिटिंगला बसता येतं. मग ते करत करत मला रोज 1 वाजतो आहे, रोज झोपायला 1-1:30 असंच होतो आहे. काम डेली ब्लॉग सुरू केल्यापासनं काम माझं थोडंसं वाढलेलं आहे, पण ठीक आहे, चालूच असतं. तर आजचा दिवस छान गेला, एवढा छान नाही गेला कालच्यासारखा, पण दिवस खूप छान गेला. फक्त याला बरं नाही आहे, विवेलला बरं नाही आहे थोडंसं, त्याच्यामुळेच डिस्टर्ब आहोत. बाकी काही नाही, बाकी तर सगळं ठीक आहे. तर आजचा दिवस गेला आहे छान. भेटूया उद्याच्या दिवशी. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडत असतील तर लाईक करा
आणि उद्या बघूया उद्या कसा जातो आपला दिवस. बाय बाय.